नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शुभम पवार. ज्या लाडक्या बहिणींना पती नाही आहे, वडील नाही आहेत, अशा लाडक्या बहिणींनी केवायसी आता ऑनलाईन पद्धतीने त्यांची पूर्ण करू शकता. कारण वेबसाईटवरती नवीन ऑप्शन जे आहेत ते ऍड झालेले आहेत. सर्व ऑप्शन कशा पद्धतीने आहे आणि ज्यांना पती नाही आहे, ज्यांना वडील नाही आहेत, त्यांनी आपली केवायसी कशी करायची आहे आणि पुढे काय करायचं आहे, A to Z प्रोसेस या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात प्रथम केवायसी करण्यासाठी ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर इथे नोटीस लागलेली आहे. या नोटीस तुम्ही वाचू शकता. सगळी माहिती वाचून येथे क्लिक करा. जो ऑप्शन आहे त्या येथे क्लिक करावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. तुम्हाला सर्वात प्रथम 3 डॉट दिसत आहेत वरती, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप साईट करून घ्यायचं आहे. डेस्कटॉप साईट केल्यानंतरच व्यवस्थित केवायसी तुमची होईल. डेस्कटॉप साईट केल्यानंतर इथे आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक विचारला जाईल. तर जो कोणी लाडकी बहीण आहे त्या लाडक्या बहिणीचा इथे आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे. कॅप्चा टाकून OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर इथे पहा, आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती OTP जाईल आणि तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर OTP आपण इथे टाकून घेऊयात. आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती OTP येईल, तो OTP टाकून इथे सबमिट करा. सबमिट केल्यानंतर पाहू शकता आता नवीन ऑप्शन तुम्हाला इथे विचारला गेला आहे. अनुक्रमांक 1, विवाहित आहे का अविवाहित आहे. तुम्ही अविवाहित असेल अविवाहित सिलेक्ट करा, विवाहित असेल विवाहित सिलेक्ट करा. विवाहित सिलेक्ट केलं की पतीची माहिती विचारली जाईल, अविवाहित सिलेक्ट केलं तर वडिलांची माहिती विचारली जाईल. तर आपण विवाहित अविवाहित तुमच्यानुसार तुम्ही तिथे सिलेक्ट करा. मी आता विवाहित सिलेक्ट करतो. विवाहित सिलेक्ट इथं जर केलं तर इथे पहा काय विचारतंय, पती हयात आहे का, पतीचं निधन झालंय का, घटस्फोटित आहे. तर आता दुसरा आणि तिसरा ऑप्शन, ज्यांना पती नाही वडील नाही आहे त्यांना पतीचे निधन झाले किंवा घटस्फोटित हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जर वडिलांचा असेल तर वडिलांचं निधन झालेलं आहे तो ऑप्शन तुम्हाला येईल. त्यानंतर अशा पद्धतीने डायरेक्टली तुम्ही इथे येणार आहात. वडिलांचा किंवा पतीचा इथे आधार नंबर टाकायची गरज नाही. त्यानंतर डायरेक्टली कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे, ज्यामध्ये इथे SC ST OBC NT अशा पद्धतीने याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हे पहा इंग्लिश मराठीमध्ये तुम्हाला दिलेले. त्यानंतर इथे 2 प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न आता बदलले गेलेले आहेत त्यांनी, इथे आपल्याला नाही करायचं आहे आणि दुसरा सुद्धा बदललेला आहे, तो आपल्याला नाही करायचा आहे. अगोदर आपण होय करत होतो पण यावेळेस आपल्याला नाही करायचं, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर माझे पती हयात नसून मृत्यू दाखल्याची किंवा वडील हयात नसून मृत्यू दाखल्याची अशा पद्धतीचे टिक करायचे आणि उपरोक्त सुद्धा हे दोन्ही ऑप्शन टिक करायचे आहेत आपल्याला. आणि लक्षात ठेवा, कागदपत्र अंगणवाडी सेविकेकडे जे काही कागदपत्र असतील ते जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचे. हे ते सगळं वाचून घ्या, इथे त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे. त्यानंतर सबमिट करा. सबमिट केलं की केवायसी आपली होणार आहे. अशा पद्धतीने केवायसी करायचे, कागदपत्र अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचे आहेत. महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा. धन्यवाद.